नमस्कार शेतकरी मित्रांनो, 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, या बिझनेस स्कूलमध्ये शेतकऱ्यांना शिकवलं जातं आपल्याला काय पाहिजे नेमकं हे अगोदर सिलेक्ट करा। गोल स्टेटमेंट म्हणतात त्याला। गोल स्टेटमेंट जर सिलेक्ट असेल तर तुमचं अचीवमेंट करणं आपल्याला सोपं जातं। गोल स्टेटमेंट सेट करणं म्हणजे काय, किंवा आपल्याला उत्पादन ऊसाचं 100 टन प्लस पाहिजे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रत्येक गोष्ट करावं लागेल मित्रांनो। जमिनीची सुपीकता वाढवावी लागेल एक, दुसरी गोष्ट आपल्याला काही फर्टिलायझर टाकावं लागतील, तिसरी गोष्ट आपल्याला फवारण्या घ्यावं लागतील, चौथी गोष्ट आपल्याला ड्रेंचिंग करावं लागेल, पाचवी गोष्ट पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळे कंटेन्स न्यूट्रिशन पुरवावे लागतील, सहावी गोष्ट आपल्याला पिकाच्या जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी जे जे आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी कराव्या लागतील बिगर तक्रार करता। तक्रार करायचं नाही। जर समजा तुम्हाला मोठं व्हायचं आहे, तुम्हाला काही तुमच्या मनासारखं पाहिजे असेल तर तक्रार करायची नाही। तक्रार जर केली तर तुम्ही मोठं होऊ शकत नाही। तक्रार केली तर तुम्हाला ती अचीवमेंट मिळू शकत नाही जे तुमचं गोल आहे, गोल स्टेटमेंट तुमचं आहे। शेतकरी मित्रांनी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ज्या चुका होत आहेत त्या चुका तुम्ही इकडे बोट करताय तिकडे बोट करू नका, स्वतःकडे बोट करा। स्वतः अगोदर काय चुकतंय याचा विचार करा आणि नंतरच दुसऱ्याला बोला। ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो। जोपर्यंत आपण गोल स्टेटमेंट आपलं क्लिअर नाही आहे, जोपर्यंत आपण मानित नाहीत की मला समजा शेतामधून 10 लाख रुपये उत्पादन पाहिजे, तोपर्यंत आपल्याला मिळणारच नाही। कारण कशामुळे मिळणार नाही? कारण ज्यांनी मागितलंय त्याला मिळतंय, तुम्ही मागितलंच नाहीये, तुमचं क्लिअरच नाहीये तुम्हाला उत्पादन किती पाहिजे, तर तुम्हाला मिळणार कसं? तुम्हाला देणार कोण? तेरा सुख तो तेरे अंदर है, बाह्य चीजों में व्यर्थ प्रयास, जग का सुख तो क्षणभंगुर है, छूटे है उसके पुरुषार्थ। अरे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, दुसरा नाही कोणी। त्याच्यामुळे जे काय पाहिजे ते स्वतःला मागायचं आणि गोल स्टेटमेंट व्यवस्थित लिहून ठेवायचं। आपल्याला उत्पादन किती काढायचं आहे, आपला खर्च किती होणार आहे, त्याचं पूर्ण स्टेटमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे। त्याचं जर पूर्ण स्टेटमेंट आपल्याकडे असेल तर आपला खर्च क्लिअर आहे, आपल्याला मिळणारं उत्पादन क्लिअर आहे, आपल्याला एवढी एवढी मशागत करायची आहे हे क्लिअर आहे, आपल्याला एवढं एवढं काम करायचं आहे हे क्लिअर आहे। आपल्याला जोपर्यंत आपल्याला पारदर्शकता आपल्या व्यवहारामध्ये येणार नाहीये तोपर्यंत आपल्याला गोल अचीवमेंट मिळणार नाही। आजपर्यंत आपल्याला तेच मिळालंय जे जे आपण दिलंय। आजपर्यंत आपल्याला ते जर जे मिळालं नाही ते जर पाहिजे असेल तर आजपर्यंत जे केलं नाही ते करावं लागेल आणि ते करण्यासाठी तुम्ही जर तयार असाल तर तुम्हाला त्या गोष्टी मिळतील। जर समजा तुम्ही ते करण्यासाठी तयारच नाहीत तर तुम्हाला तुमचा गोल स्टेटमेंट जरी असेल तर त्या गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत। कारण त्या गोष्टी तुम्ही केल्याच नाही। ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा रिफ्लेक्शन आपल्या जी आयुष्यामध्ये पाहायला मिळेल। ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्या, लक्षपूर्वक त्याचा अभ्यासा, हाताळा। काय आहे गोल अचीवमेंट, काय आहे गोल स्टेटमेंट आणि काय करायला पाहिजे आज लक्ष द्या मित्रांनो। ज्या ज्या नोकरदाराला 25,000 रुपये, 50,000 रुपये, लाख रुपये पेमेंट आहे ते मित्र किती तास काम करतात याचा थोडासा अभ्यास करा। आणि आपल्याला जर समजा 5 एकर जमीन असेल, 10 एकर जमीन असेल तर आपल्याला 5 एकर जमिनीमध्ये कमीत कमी मॅक्झिमम उत्पादन किती मिळतं त्याचा विचार करा। आपण बी 30,000 50,000 पेक्षा कमी कमवत नाहीत, मग तो जो नोकरी करतोय तो माणूस किती तास काम करतोय? कमीत कमी 8 तास काम करतोय। मग आपण 8 तास काम करतोय का याचं थोडंसं ॲनालिसिस करा। आपल्या जमिनीमध्ये जे आपण रोजी रोजगार लावतो, जे आपण माणसं लावतो ते माणसं किती तास काम करतात, किती वाजता येतात, किती वाजता दुपार करतात, किती वाजता दुपार करून उठतात, सकाळून किती तास काम करतात, दुपारून किती तास काम करतात, त्याला आपण रोज किती द्यायलोय। ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो, पण याच्यावर तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल कारण आपण बिझनेस करतोय, बिझनेस ही गोष्ट लक्षात घ्या। आणि जर समजा तुम्हाला 10 एकर उदाहरण मी तुम्हाला सांगतो, 10 एकर तुम्हाला जमीन असेल, 10 एकर मध्ये कमीत कमी मॅक्झिमम 30 ते 40,000 रुपयाचा माल होतो, सगळा खर्च जाऊन 40,000 माल होतो तर 10 एकरचे झाले 4 लाख रुपये। 4 लाख रुपये म्हणजे तुम्हाला किती पगार पडला?
₹35,000 ते ₹40,000 पगार पडला मित्रांनो. मग ₹35,000 ₹40,000 पगार असणाऱ्या माणसाला तुम्ही किती तास काम करायला लावणार? कमीत कमी 8 तास तर काम करायला लावणार एखादी कंपनी. मग 8 तास काम तुम्ही प्रामाणिकपणाने आपल्या शेतीमध्ये करता का? हा अभ्यासाचा विषय मित्रांनो. ज्यानं त्याला स्वतः प्रश्न विचारावा, मी माझ्या शेतीमध्ये किती काम करतोय आणि माझ्या शेतीमध्ये जर समजा मी एवढं काम करतोय तर मला उत्पादन किती मिळायला पाहिजे. जर समजा तुम्हाला ₹1,00,000 जर महिना कमवायचा असेल तर एखादी कंपनी ₹1,00,000 महिन्याचा माणूस हायर करते. त्यावेळेस त्याला कमीत कमी सांगितलं जातं की तू एवढं एवढं काम करायला पाहिजे, 8 तास काम करायला पाहिजे आणि कंपनी जास्तीत जास्त सेल कसा करेल याचा विचार करायला पाहिजे. जास्तीत जास्त कंपनीला फायदा कोण्या गोष्टीपासून होईल याचा विचार करायला पाहिजे. ज्या गोष्टी कंपनीला पुढे घेऊन जातील त्या गोष्टीचा तू विचार करायला पाहिजे. कोणत्या कोणत्या गोष्टी केल्यानंतर कंपनी आपली पुढे जाईल याचा विचार करायला पाहिजे. ह्या पद्धतीनं आपण आपल्या बिझनेसमध्ये, शेती शाळेमध्ये शिकवल्या जातो आणि शिकतो. आणि ह्या गोष्टी आपण स्वतः अडॉप्ट करतो का? या गोष्टी नियंत्रण केल्या जातं. ह्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील मित्रांनो. कारण बिझनेस प्रिन्सिपल हे सांगतं जे जे आपण करतो त्याचंच रिफ्लेक्शन आपल्याला मिळत असतं. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. जे जे आपण अशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे जनसारे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये असा एक अलंकार नाहीये की त्याचा उच्चार ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये केला नाहीये. मराठीमधला एक शब्दालंकार सोडला नाहीये. का असं झालं? ज्ञानेश्वर महाराजांनी का असं केलं? ज्ञानेश्वर महाराजांनी काय ह्या जगाला समजून सांगितलं? भगवद्गीतेमध्ये मम वांचे जीवलोके जीवभूत सनातन मना षष्टी आणि इंद्रियानी प्रकाशित तानी क्रशती. प्रत्येक जीव माझा अंश आहे हे का म्हटले परमेश्वर भगवान? क्लेब्यम मास्म गमा पार्था युत्रप्त उपपद्यते शूद्र हृदय दुर्बल्यम युक्त उद्दिष्ट परम तप. अरे तुझं कर्तव्यच हे फक्त परम तत्व आहे, परम तप आहे. दुसरं कोणतंच तप नाहीये तुझ्यासाठी. तुझं कर्तव्य हेच फक्त तप आहे. तू निष्ठावंत राहून ते काम पूर्ण ताकदीने केलं पाहिजे. हेच तुझं परम कर्तव्य आहे. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात जर घेतली आणि ही गोष्ट जर तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळली तर तुम्ही आपलं उत्पादन दाम दुप्पट, दाम तिप्पट, चौपट, 5 पट, 10 पट वाढवू शकता. हिची 100% गॅरंटी आहे. पण तुम्ही जर कामच करणार नाही, काम चोरी करत असाल, एखादा शासकीय नोकरदार आहे, शिक्षक आहे, त्याला ₹40,000 पगार आहे, तो आपल्या शाळेमध्ये किती वाजता जातो, शाळेमधून घरी किती वाजता येतो, प्रामाणिकपणाने लेकरांना शिकवतो का? का तो काम चोरी करतो? काम चोरी करत असेल तर किंवा शासनाकडून जे पगार मिळतो त्या पगारीतून जे पैसा मिळतो त्या पैशाची जर समजा व्यसनाधीनता करत असेल तर किंवा त्या पैशाचा जर पुरेपूर चांगल्या पद्धतीने वापर करत नसेल तर काय करायला पाहिजे? आज बरेचसे शिक्षक लोक आहेत, मी स्वतः बघतो, खूप व्यसनाधीन आहेत. दारू पिऊन शाळेमध्ये येतात. काय शिकावं त्यांनी? त्या लेकरांनी त्यांच्याकडून काय शिकावं? मला कोणाची तक्रार नाही करायची, पण प्रत्येक माणसानं आपलं आपलं काम व्यवस्थित करावं हेच मला सांगायचंय. जसं शेतकरी आहे, कर्ज देत नाहीत बँका, कर्ज देत नाहीत बँका, कर्ज देत नाहीत बँका. अरे कर्ज दिल्यानंतर ते कर्ज तुम्ही परतफेड करता का? किंवा ते कर्ज तुम्ही क्रॉप लोन जे घेतलं आहे, ज्या क्रॉपसाठी तुम्ही लोन घेतलं आहे त्या क्रॉपला तुम्ही ते पैसे लावता का? नाही ना. मग त्या क्रॉपला जर पैसे नाही लावले तर तुमचं ते क्रॉप चांगल्या पद्धतीने येईल का? नाही येणार. मग जर नाही आलं तर तुम्ही त्याची परतफेड त्या लोनची करणार का? नाही करणार. मग तुम्हाला बँकेनं कर्ज द्यायचं कसं? कारण बँकेमध्ये पैसे कोणाचे येतं? तुमचेच पैसे आहेत ना बँकेमध्ये. तुमच्याच कोणत्यातरी भावाचे पैसे आहेत बँकेमध्ये. ते जर समजा बँकेत आला माझे पैसे मला परत पाहिजे तर त्या बँकेनं त्या माणसाला काय द्यायचं? या सगळ्या गोष्टी अभ्यासाच्या आहेत मित्रांनो. एक गोष्ट लक्षात घ्या, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, दुसरा कोणी नाही. आपण आपली प्रगती करू शकतो आणि आपण कसं वागावं स्वतः ठरवायचंय, पायानं चालायचंय,
सायकलवर चालायचंय, मोटरसायकलनं फिरायचंय, फोर व्हीलरमध्ये फिरायचंय, ट्रेननं फिरायचंय, का एरोप्लेननं हवेतून उडायचंय, का समुद्रामध्ये जहाजामध्ये शुद्ध पाण्यामध्ये फिरायचंय, का मस्तपैकी ब्रिजवर राहायचंय, का रॉयल्टी इन्कम कमवायची, ते स्वतः ठरवायचं असतं. कारण तूच आहेस ना तुझ्या जीवनाचा शिल्पकार, दुसरा कोणी नाही. मग तुम्हाला तेच मिळत असतं जे तुम्ही आयुष्यात केलंय. तुम्ही आयुष्यात काय करता, तुम्ही प्रामाणिकपणाने जर काम करत असाल तर तुम्हाला ते प्रामाणिकपणाने त्याचं फळ मिळत असतं. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही शेतकरी आहात ना, तर शेतकरी तुम्ही प्रामाणिकपणाने काम करता का? त्या पिकाला जे पाहिजे न्यूट्रिशन ती तुम्ही देता का? त्या पिकाला आज पाणी पाहिजे, पाणी तुम्ही देता का? त्या पिकाला पाणी जास्त झालं आहे त्याची तुम्ही सोय केली का? चर काढलाय का फळबागेमधून? जास्त पाणी तुम्ही देता, त्याचं लिकेज कसं करता? निरोगी जमिनीचा बायोग्राफ काय आहे? 45% माती, 5% कार्बन, 25% हवा, 25% पाणी. जमिनीचा पीएच किती पाहिजे मेंटेन, म्हणजे खताची अवेलेबिलिटी चांगल्या प्रकारे होईल? 6 ते 7. जमिनीची इलेक्ट्रिक कंटिन्युटी किती पाहिजे? प्रत्येक मातीच्या कणातील वाहणारी विद्युत वाहकता 90% जमिनीची ऑर्गॅनिक कार्बन पर्सेंटेज किती पाहिजे? कमीत कमी 60, जास्तीत जास्त 1.5%, 2% असली तरी चालेल. ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासाच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. तेव्हा कुठेतरी आपण आपल्या शेतीमध्ये हे बिझनेस सक्सेसफुल आपण करू शकू आणि स्वतःचं घर आणि स्वतःचं गाव, स्वतःचं कुटुंब, स्वतःचं आयुष्य, स्वतःचं भविष्य आणि हे देश आपण सुजलाम सुफलाम करूया. आणि आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे असं छाती ठोकून सगळ्या जगाला सांगू शकू, असं आपल्याला काम करावं लागेल. शेतीमध्ये आज सगळा कामचुकारपणा झालाय. सगळ्या नुसत्या फायली, सगळ्या नुसत्या बँकेमध्ये कर्ज. कुठं जा, हे पीक लावलं त्याचे क्रॉप लोन, ते पीक लावलं त्याचा विमा, ही फळबाग लावली याची फाईल टाकली, कोणी कोणतं पीक लावलंय त्याची फाईल टाकली, ड्रिपची फाईल टाकली, स्प्रिंकलरची फाईल टाकली, डीपी राहणार नाही, 4 डीपीच्या फाईल्स पडल्या, ट्रॅक्टर लोनवर घेतलंय. हे काय कुठं नाही? अरे तुम्ही जर ह्या गोष्टीमध्ये जर स्वतःचं डोकं जर लावत असाल तर तुम्हाला शेती करता येईल का? तुम्ही शेती बिझनेस करताय ना, तर मग शेती बिझनेस करताय म्हणजे तुमचं डोकं कुठं पाहिजे? तुमचं डोकं आज तुम्ही कुठं वापरताय? बँकेमध्ये, फायली करण्यामध्ये, का साहेबाला किती पैसे देऊ हे म्हणण्यामध्ये? स्वतः लक्ष द्या, स्वतः लक्ष केंद्रित करा की मी माझं डोकं कुठं वापरतोय. उत्पादन चांगलं येण्यासाठी मी काम करतोय का लोन काढण्यासाठी मी काम करतोय, का फायली मंजूर करण्यासाठी मी काम करतोय, का एखाद्या पुढाऱ्याच्या पाठीमागे फिरण्यासाठी मी काम करतोय, एखाद्या पक्षाचं काम करतोय, राजकारणामध्ये काम करतोय आणि शेती बी करतोय? हे काय चाललंय? हे असं द्विगणित नाही चालत मित्रांनो. तुमचं गोल स्टेटमेंट क्लिअर पाहिजे. तुमचं जर गोल स्टेटमेंट जर क्लिअर असेल तर तुम्हाला तुमचं फळ पण क्लिअरच मिळेल. आणि तुमचं जर गोल स्टेटमेंट क्लिअर नसेल तर तुम्हाला तुमचं फळ क्लिअर मिळणार नाही मिळणार. तुम्ही प्रामाणिकपणाने काम करा, प्रामाणिकपणाने तुम्हाला तुमचं फळ मिळेल, 100% गॅरंटी देतो मी. पण तुमचं दिनचर्या पूर्ण कागदावर व्यवस्थित लिहिलेली पाहिजे. सकाळी तुम्ही किती वाजता उठता, तुम्ही जेवण किती वाजता करता, नाश्ता किती वाजता करता, काय काय गोष्टी तुम्ही घरी खाता, त्या कुठून आणता? स्वतःच्या रानातून आणता का बाहेरच्या मार्केटमधल्या खाता? तुमच्या पाठीमागे दवाखाना आहे का नाही? तुमचं आरोग्य कसं आहे? तुमची मानसिक स्थिती कशी आहे? तुमची मेंटॅलिटी काय आहे? फिजिकली डाएट आणि मेंटली डाएट हे 2 प्रकारचे डाएट असतात. फिजिकली डाएट म्हणजे जे आपण खातो, शरीरासाठी जे आवश्यक आहे ते खातो, त्याला फिजिकली डाएट म्हणतात. मेंटली डाएट म्हणजे आपण जे विचार करतो, स्वतःची आणि कुटुंबाची प्रगती करण्यासाठी जे विचार लागतात त्याला मेंटली डाएट म्हणतात. हे तुम्ही कोणते डाएट घेता आणि कशा प्रकारे घेता? तुमचा जो इनर वर्ल्ड आहे ना, जसा इनर वर्ल्ड असेल तसाच आउटर वर्ल्ड असेल.
जैसा होगा इनर वर्ड वैसा तो होगा आउटर वर्ड. तुमचा इनर वर्ड कसा आहे, तुमच्या कानामध्ये काय सांगितलं चाललंय, तुमच्या डोळ्याला काय दाखवलं चाललंय, तुमची संगत कोणासोबत आहे, तुमची हॅबिट्स काय आहे, तुमच्या सवयी कोणकोणत्या आहेत, तुम्ही व्यसन करता का, तुमचे व्यसन कोणकोणते आहेत. संगत, आदत, गुरु आणि हॅबिट्स हेच आपलं जीवन बनवत असते. मग ह्या गोष्टी सगळ्या बिझनेस स्टेटमेंटमध्ये येतात आणि बिझनेस प्रिन्सिपलमध्ये येतात. आणि ह्या बिझनेस प्रिन्सिपलमध्येच आम्ही शेतकऱ्यांच्या शेतीशाळेमध्ये ह्या गोष्टी शेतकऱ्यांना समजून सांगतो आणि त्यांचं कुटुंब भरभराटीकडे घेऊन जातो. ह्या गोष्टी खूप खूप आणि खूप महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही काय करता, विनाकारण तुमचा वेळ कुठं खर्च जातो, तुम्हाला ती गोष्ट आवश्यक आहे का, ती गोष्ट करायची आहे का, केल्यानं काय फायदा होतो, नाही केल्यानं काय फायदा होतो का नुकसान होतं, हे खत घालायचं का, ते खत घालायचं का, कशामुळं घालायचं, पिकाची वाढीची अवस्था कोणती आहे, कोणत्या वाढीच्या अवस्थेमध्ये कोणतं खत लागतं, आज पिकावर जे डिसीज दिसतोय तो डिसीज कोणता आहे, किडीचा रोग आहे का न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. पाण्यामुळे, पाणी जास्त झाल्यामुळे रोगराई आली का, पाणी कमी झाल्यामुळे रोगराई आली का, क्लायमेट चेंज झाल्यामुळे रोगराई आली का, न्यूट्रिशन मॅनेजमेंटमुळे रोगराई आली, काय प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे मित्रांनो. कारण हा बिझनेस स्टेटमेंट जो आपण हाताळतोय, हे बिझनेस शाळेमध्ये जो आपण काय शिकतोय ते उगाच शिकत नाहीये. आपल्याला स्वतःची प्रगती करण्यासाठी, स्वतःच्या कुटुंबाची, भविष्यामध्ये गावाची आणि देशाची प्रगती करायची ह्या माध्यमातून. ह्या गोष्टी मी बेंबीच्या देठापासून आरडू आरडू सांगतोय. का सांगतोय, कारण मी एक हाडाचा शेतकरी आहे. मी जी परिस्थिती भोगायलो आज, मी जी परिस्थितीमधून आज पुढे आलोय, त्या परिस्थितीला सगळ्याला फेस करावं लागू नये म्हणून मी ह्या गोष्टी सर्व शेतकऱ्यांना सांगतोय. तर सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आमच्या ट्रेनिंग वर्कशॉपमध्ये यावं, शिकावं आणि स्वतःचं आणि इतरांचं आयुष्य, उज्ज्वल भविष्य करून घ्यावं आणि आपली शेती ही 80-20 फार्मिंगमध्ये करावी. आपण जो काही वेळ देतो आहे, आपला वेळ खूप खर्ची घालतो आहे, हे कसा खर्ची घालतो आहे आणि त्याचा फायदा कसून करून घ्यायचा, त्याचं स्टेटमेंट आम्ही देतोय. तर शेतकरी मित्रांनो, माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपले काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपवर आमच्या टाका. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788. आपले प्रश्न उत्तर आपल्याला मिळून जातील. धन्यवाद मित्रांनो.